सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव आणि दसरा दिवाळी धमाका ऑफर. खरेदी करा LED टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, इन्व्हर्टर बॅटरी आणि आटा चक्की आणि मिळवा आकर्षक बक्षीस. ऑफर कालावधी 19 सप्टेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत. लकी ड्रॉ सोडत 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता. पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस फ्रीज, तिसरं बक्षीस मोबाईल फोन, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस 32 इंची LED टीव्ही. ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. मोबाईलवरच अशक्य ते शक्य होतं. आज आपण पाहतो 85% जनता ही दिवसामधील किमान 5 तास या मोबाईलच्या माध्यमामधनं सोशल मीडियावरती आपले निरर्थक वेळ वाया घालवत असते. त्यामुळे सर्वच प्रकारे फक्त नुकसानच होतं. यामध्ये तरुणाई जास्त प्रमाणात आहे. यावरती काय करता येईल म्हणून विश्व शिवशाहीर डॉक्टर विजय महाराज तनपुरे यांनी 19 फेब्रुवारी 2021 या दिवशी शिवजयंतीच्या मुहूर्तावरती एक ऑनलाईन कोर्स चालू केला. यशाचा 9वा मंत्र शिवतंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रामधनं आत्ताच्या पिढीनं कोणत्याही क्षेत्रात यशस्वी कसं व्हावं या नावानं एक कोर्स सुरू केला. फेसबुकवरनं त्याची जाहिरात सुरू केली. लोक यायचे, 1-1.5 महिना यायचे आणि नंतर बंद व्हायचे. मग यावरती कायमस्वरूपी काय तोडगा काढता येईल हा विचार करत राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त 13 मार्च 2023 पासून लक्ष्य 180 दिवसांचे हे अभियान सुरू करण्यात आलं आणि निवडक 60 जणांवरती झूम मीटिंगद्वारे त्यांच्यावरती काम सुरू केलं आणि त्यांना रोज व्यायाम, प्राणायाम, ध्यान आणि त्राटक करायला सांगितलं. त्यांना जाणीव करून दिली की सलग 6 महिने म्हणजेच 180 दिवस स्वतःवरती काम केलं तर तुम्हाला 7 ऐश्वर्य प्राप्त होतील. शिवतंत्र परिवारामध्ये आल्यानंतर फक्त फोनवरती दिवसभरामधील फक्त 2 तास वेळ देऊन नैतिकतेच्या मार्गावरती राहून एक दिवसाला किमान 1000 कमवू शकता. आपण समाजामध्ये पाहतो की कित्येक शिक्षक अनेक वर्षांपासून अल्प मानधनावरती सेवा करतायत. त्यांची अशी समजूत आहे की आपण एक दिवस या नोकरीवरती कायम होऊ. पण दुर्दैवाने ही गोष्ट दुर्मिळ आहे. तर कित्येक MBA झालेले तरुण तरुणी सुद्धा अल्प पगारावरती काम करतायत. तर अनेक जण मिळेल ते काम करतायत. मात्र बाकीचे बेरोजगार आहेत. कित्येक वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, CA अनेक पदवीधर सुद्धा बेरोजगारीवरती मात कशी करायची याचा शोध घेत आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले हे आमचं परमभाग्य आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतो, ती सुद्धा 3 वेळेस. पण त्यांचे गुण आत्मसात करतो का? शिवाजी महाराज यांचं चरित्र तुमचं संकट दूर करणार नाही, पण आलेल्या संकटाशी कसं लढायचं याचं बळ नक्की देईल. त्यातूनच लक्ष्य 180 दिवसांचं हे अभियान सुरू केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून 25 ते 27 ऑगस्ट 2023 असे 3 दिवसांचे निवासी शिबिर चला रिलॅक्स होऊया हे अहमदनगर शहराजवळील इमामपूर येथील यशस्वी उद्योजक श्री संतोष भाऊ पवार संचलित मेरा धरती सूरज परिवाराच्या अपंग शाळेत संपन्न झालंय. महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमधील शिवतंत्र परिवाराचे 45 साधक, यामध्ये 10 महिला आणि 35 पुरुष सहभागी झाले होते. कोणीही बेरोजगार तरुण तरुणी फक्त व्हॉट्सअपद्वारे या शिवतंत्र परिवारामध्ये कायमस्वरूपी सहभागी होऊन आपल्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. 12 सप्टेंबर रोजी राहुरी इथे या 45 साधकांचा सन्मान सोहळा डॉक्टर संजय मालपाणी आणि परमपूज्य काका माऊली यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील साधकांच्या परिवारामधील सदस्य आणि राहुरीमधील काही प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानलेत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी. कुठेही विजय तनपुरे नाव तुम्हाला दिसत नाहीये. शिवतंत्र परिवार आहे. तुम्ही कुठला किल्ला पाहायला का असा की जिजाऊ माता किल्ला, शहाजीराजे किल्ला आणि इथे वशिलाही चालत नाही. वशिला या शब्दाचा अर्थ थोडक्यात असा आहे की वय नसलेला, शिक्षण नसलेला
आणि लायकी नसलेला. छत्रपतींकडे 4-4 ऑप्शन होते, वापरले नाही राजांनी ते. नाही तर एक तर वडिलाच्या इस्टेटीवर मजा करणे, त्याला म्हणतात आयत्या पिठावर रेषा मारणे. जो शून्यातून विश्व निर्माण करतो ना, पुन्हा प्रश्न येतो, शून्यातून विश्व की विश्वातून शून्य? तो एक मग वेगळा विषय आहे. पण इथं प्रत्येकजण आलात. त्यानंतर विजय तनपुरेंना ज्यांनी घडवलं आत्तापर्यंत, असे 128 लोक आहेत की एकालाही विसरलो नाही. कारण कष्ट तो सभी को करने पड़ते हैं, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग अपने को भरने पड़ते हैं. म्हणून तरुणांसाठी एकच सांगेल की रास्ता अगर खूबसूरत है तो पता करो किस मंजिल तक जाता है. रास्ता अगर खूबसूरत है तो पता करो किस मंजिल तक जाता है, लेकिन मंजिल अगर खूबसूरत है तो रास्ते की परवाह मत करो. जिंदगी में कभी उदास नहीं होते, तकदीर की खेल से निराश नहीं होते, हाथों की लकीरों पर यकीन मत करना, क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं हो. आजच्या उत्सव मूर्ती मनीषाताई, आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके, आपल्याला सातत्यानं मार्गदर्शन करणारे आदरणीय तनपुरे महाराज, आज या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी खास पुण्याहून मुद्दाम उपस्थित असणारे आदरणीय काका माऊली, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, शिवतंत्र परिवारातील सर्व बंधू आणि भगिनींनो, विजयराव तनपुरे महाराज यांना आम्ही महाराज का म्हणतो, त्याचं हे कारण आहे की अनेकांच्या जीवनामध्ये ही जी शिवस्फूर्ती जागवण्याचं काम त्यांनी केलं, हे जे शिवतंत्र जागवण्याचं काम केलं, हे काम करणारी मंडळी समाजात आहेत म्हणून खरं म्हणजे समाज टिकून आहे. अन्यथा हे शवतंत्र झालं असतं. शव म्हणजे काय? प्रेत, मुर्दी माणसं जी मुर्दाड असतात, ज्यांच्या जाणीवा संपलेल्या आहेत, ज्यांना आता आज आपण ताईंचा सन्मान या ठिकाणी केला, पद्मश्री. मला इतका आनंद झाला की आपल्यातली एक ताई केवळ अपंगांची सेवा करत राहते. एक जीवन ध्येय मिळालं आणि ते जीवन ध्येय मिळालं म्हणून भारत सरकारला दखल घ्यावी लागते आणि पद्मश्री द्यावं लागतं. या अशा मंडळींना जेव्हा पद्मश्री मिळतं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की या मंडळींच्या जीवनाला एक ध्येय होतं, एक अधिष्ठान होतं, एक पर्पज होतं. आणि ज्यांना पर्पजच माहित नाही ती मुर्दाड असतात, की ज्यांना आपल्या आयुष्याचं पर्पज काय हेच माहित नाही. आपण कशासाठी जन्माला आलो आणि कशासाठी जगतोय हे ज्यांना कळत नाही ती मुर्दाड असतात. परंतु अशा मुर्दाड झालेल्यांनाही जिंदादिल करायचं. जिंदादिल हा शब्द फार गमतीशीर आहे. तर जिंदा म्हणजे जिवंत आहे, पण दिल म्हणजे शेवटी हृदय आहे. हा 180 दिवस मी खरं आज कार्यक्रमाला यायला मान्य का केलं तुम्हाला खरं सांगतो. आज वर्किंग डे आहे. मी शक्यतो वर्किंग डेला सकाळी कधीच जात नाही, कारण माझा कर्मयोग म्हणजे माझ्याकडे काम करणाऱ्या 5-5.5 हजार लोकांचा रोजीरोटीचं काम मला पाहावं लागतं. त्याच्यासाठी मला सकाळी काम करावं लागतं. पण ते सगळं सोडून मी आज इथे आलो याचं कारण या 45 लोक जी फेटा घालून बसलेली आहेत, ज्यांनी शिवतंत्राचा अभ्यास करायला सुरुवात केली, 180 दिवस त्यांचं दर्शन घ्यायला आलो. याचं कारण असं आहे की आपण त्या 180 दिवसांच्या वाटचालीवर चालायला लागलो. त्यातला एक शून्य काढून टाकला की 18 शब्द शिल्लक राहत, 18 अक्षर शिल्लक राहते, 18 संख्या शिल्लक राहते. हे 18 अध्याय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जर बारकाईनं पाहिलं तर भगवद्गीतेचा उपदेश अर्जुनाला केला, परंतु जिजाबाईंनी जो उपदेश महाभारताच्या रामायणातल्या गोष्टी सांगून बालशिवबाला केला, त्यामुळे गीता जगण्याचं काम. माझ्या केबिन मध्ये परवा महाराज आले होते, 2च गोष्टी ठेवलेल्या आहेत पूजा करायला, एक भगवद्गीतेचं पुस्तक आणि शिवाजी महाराजांचा पुतळा. कारण जिवंत भगवद्गीता जिथं पाहायला मिळते ती शिवाजी महाराज आहेत आणि जो विचार आहे. आणि म्हणून भगवद्गीतेची सुरुवात होते त्यात आंधळा, तोही दृष्टीहीन आंधळा राजा, तो बोलायला लागतो. धृतराष्ट्र तो विचारतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आणि शेवटचा श्लोक त्या दिव्य दृष्टी प्राप्त संजयाला त्याच्या तोंडी घातलेला आहे महर्षी व्यासांनी.
पहिला श्लोक जो आहे तो आंधळ्या धृतराष्ट्राच्या मुखी आहे आणि शेवटचा जो श्लोक आहे तो दिव्य दृष्टी प्राप्त संजयाच्या मुखी आहे. आणि तिथे संजय म्हणतो, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर. त्याच्यात विजय आहे. तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. मोठा गमतीशीर श्लोक आहे हा. या श्लोकामध्ये केवळ कृष्ण शब्द नाही आहे आणि केवळ पार्थ शब्द नाही आहे. यत्र योगेश्वर कृष्णो, तिथे योगेश्वर कृष्ण आहे. योगेश्वर असणं हा विचार आहे आणि कृष्णाचा विचार ज्या ठिकाणी आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर. हा तो धनुर्धर असला पाहिजे. नुसत्या पार्थाचा काही उपयोग नाहीये. त्याच्या हातामध्ये धनुष्य असलं पाहिजे. ते गांडीव त्यानं उचललं पाहिजे. संपूर्ण भगवद्गीता जी सांगितली गेली ते खाली पडलेलं जे गांडीव धनुष्य होतं ते पुन्हा अर्जुनानं हातात घ्यावं आणि युद्ध करावं. आणि हे जे पापी ज्यांनी एका महिलेच्या द्रौपदीच्या वस्त्राला हात लावला अशांचा निपात करावा. क्षत्रियाचं कर्तव्य करावं, युद्ध करावं आणि युद्ध जिंकावं म्हणून भगवद्गीता सांगितली गेली आहे. परंतु मूळ पर्पज जो भगवद्गीतेचा जो आहे ना तो कर्मयोग आहे. तर आपण कृतिशील व्हावं. आपला जो धर्म आहे, धर्म म्हणजे हिंदू मुसलमान वगैरे हे सगळं अपेक्षितच नाही बरं का. हे सगळे मानवच आहेत. हा धर्म म्हणजे काय, तर मी जे स्वीकृत माझं जे कर्तव्य आहे, मग माझ्या आईवडिलांविषयीचं काही कर्तव्य आहे, तो माझा मातृधर्म झाला, तो माझा पितृधर्म झाला. माझ्या मुलांविषयीची काही कर्तव्य आहे, तो माझा पुत्रधर्म आहे. माझ्या गुरूंविषयीची काही कर्तव्य आहे, शिक्षकांविषयीची तो गुरुधर्म आहे, तो शिष्य धर्म आहे. तसंच माझ्या देशाविषयी काही कर्तव्य आहे, तो राष्ट्रधर्म आहे. मग एक सैनिक ज्या वेळेस सीमेवर लढत असतो तो धर्माचं पालन करत असतो. धर्माची ही व्याख्या अभिप्रेत आहे. आणि म्हणून गीतेमध्ये एक अजून गंमत आहे. हा जो पहिला श्लोक आहे ना, या पहिल्या श्लोकाची सुरुवात होते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. पहिलं अक्षर जे आहे त्या श्लोकाचं ते ध आहे. आणि शेवटचा जो श्लोक मगाशी मी सांगितला, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम मधला तो म जो आहे शेवटचा, पहिला ध आणि शेवटचा म, धर्म. या धर्माच्या मध्ये बसलेले 700 हे श्लोक हे आपल्याला आत्मिक जागरण करतात आपलं. भगवान श्रीकृष्णानं पहिल्या अध्यायात सांगितलं, आपले जे परिवारजन असतात त्या परिवारजनांना ऐकण्याचं काम आधी करा. पहिलं ऐका त्यांना. कोणीतरी ऐकून घेणार असलं की आनंद वाटतो. महाराज असेच महाराज नाही झाले. त्यांच्या अनेक फॉलोअर्सना, त्यांच्या भक्तांना, त्यांच्या फॅन्सना ऐकून घ्यायचं काम करतात शांत चित्तानं. आणि तुम्ही अजून एक अनुभव घेतला असेल, ज्यावेळेस आपण काहीतरी बोलत असतो आणि अत्यंत काहीतरी गहन आणि अत्यंत काहीतरी डेंजरस काहीतरी सांगत असतो, आपल्या जीवनातलं शल्य, आपल्या जीवनातलं दुःख, आणि महाराजांना तुम्ही कधी ते हसत नाहीत असं पाहिलं का? ही इज ऑलवेज स्माइलिंग. कायम हसताय माणूस. दिवसातून 7-8दा राग केला की आपण नरकात जातो. नरकाचे दरवाजे उघडे असतात आपल्यासाठी. की ज्या वेळेस मी चिडलेलो असतो, रागावलेलो असतो, त्यावेळेस मी बेशुद्ध अवस्थेतच असतो. माझं सबकॉन्शियस माइंड हे अनकॉन्शियस झालेलं असतं. माझं अंतर्मन हे पूर्णतः बेशुद्ध झालेलं असतं आणि म्हणून मी बेभान झालेलो असतो आणि अद्वा तद्वा बोलतो, नाही ते बोलतो, चुकीचे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतात. माझा विवेक संपलेला असतो, मी बुद्धीनं काम करत नाही, माझी बुद्धी झोपलेली असते, म्हणजेच माझं डोकं काम करत नाही, म्हणजेच माझा शिरच्छेद झालेला असतो. माझं डोकं नसतं ठिकाण्यावर, माझं डोकं ठिकाण्यावर नसतं मी जेव्हा चिडलेलो असतो. आणि मग उकळत्या तेलाची कढई, ती उकळत्या तेलाची कढई बाहेर नाही कुठं, आतच आपलं रक्त उकळायला लागतं ज्यावेळेस आपण चिडलेलो असतो. की दिवसभर उकळत्या तेलाची कढई पेटवायची बंद करायची, पेटवायची बंद करायची. असं जर तेल उकळतं ठेवलं दिवसभर, तर इथं बसलेल्या महिला सांगतील दिवसातून 10 वेळा नुसता उकळला बंद केला, उकळला बंद केला, संध्याकाळपर्यंत वाटोळ झालेलं असतं त्या तेलाचं. आणि आरशात पाहायचं. चिडलेल्या माणसानं ताबडतोब आरशात पाहायचं. आपल्या चेहऱ्याचा लालबुंद पकोडा झालेला आपल्याला तिथंच दिसतो. आपलं भजे तिथंच झालेलं असतं. आपला बटाटे वडा, आपला सामोसा जो काय असेल तो तिथं दिसायलाच लागतो आपल्याला. हे नरक नाही तर दुसरं काय?
आणि ज्यावेळेस तनपुरे महाराज भेटले की असा असा कार्यक्रम आहे आणि त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली की 180 दिवसांचं लक्ष, मला त्यातला 18च दिसला की 18 अध्याय पोहोचतायत या लोकांपर्यंत. ही कोणती जीवनमूल्य रुजवण्याचं काम ते करतायत? त्या 18 अध्यायांमधला जो 16वा अध्याय आहे ना, त्यामध्ये ती जीवनमूल्य सांगितली 26. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्य अक्रोधस्त्याग शांतिरपैषुणम दया भूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम तेज क्षमा धृतिशौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम अभिजातस्य भारत. ही 26 गुणसंपदा ही दैवी गुणसंपदा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर जीवन पाहिलं तर हे 26चे 26 टिकमार्क करावे लागतात. त्यातला एकही कमी पडत नाही. आणि म्हणून श्रीमंत योगी, आणि म्हणून कथेच्या व्यासपीठावरून, मी मुद्दामून व्यासपीठ हा शब्द वापरतोय, विचारपीठ हा शब्द वापरत नाहीये, त्या व्यासपीठावरून धार्मिक अनुष्ठानाच्या माध्यमातून तनपुरे महाराजांनी शिवचरित्र सांगायला सुरुवात केली. त्यावेळेस आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेच्या तनामनात ते शिवचरित्र भिनायला लागलं. आणि शिवचरित्र तनामनात भिन्न म्हणजेच भगवद्गीता भिन्न, यापेक्षा वेगळं दुसरं काही नाही आहे. आणि असं शिवचरित्र 180 दिवसांमध्ये कृतिशीलतेनं तरुणींच्या मनात भिनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि ती सगळी मंडळी शिवतंत्र परिवारामध्ये एकत्र येणार आहेत. आजपर्यंत ऑनलाईन खेळणारी मंडळी जेव्हा एकत्र येतात, एकत्र जेवतात, एकत्र बसतात, काहीतरी नवीन ऐकतात. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावही, आणि जाताना काहीतरी नवीन पराक्रम करण्याचं ध्येय सोबत घेऊन जातात. त्याला शिवतंत्र परिवार म्हणतात. तेजस्विनावधीतमस्तु. यातून काय घडणार आहे तर आपली तेजस्विता वाढत जाणार आहे. शिवाजी महाराजांसारखं तेजस्वी होण्याचा विचार घेऊन जाणं म्हणजे शिवतंत्र आहे. यावेळी शिवाजी महाराजांनी काय केलं असतं हा विचार मनात भिनवायचा. मग कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेस समोर उभी केली जाते आणि महाराज म्हणतात की आमची आई अशी सुंदर असती तर आम्ही असेच सुंदर झालो असतो, ही आई आहे. हा संस्कार जो आहे, हा संस्कार पुढच्या पिढीच्या मनात भिनला पाहिजे. ते मनातलं जे युद्ध चालतं त्या युद्धामुळे अर्जुन खाली बसला होता आणि त्याच युद्धामुळे शिवाजी महाराज उभे राहिले होते. हा फरक आहे. ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली अर्जुन खाली बसतो, आणि ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते शिवाजी महाराज उभे राहतात. हा बेसिक डिफरन्स आहे. आणि त्यामुळे पडलेल्या मनांना जागृत करणारी ती भगवद्गीता आहे आणि पडलेल्या मनांना दिशा देण्याचं काम करणारा शिवचरित्र आहे. आणि म्हणून शिवचरित्र धार्मिक व्यासपीठावरून सांगणं हा एक आगळा वेगळा प्रयोग आदरणीय विजय महाराजांनी केला. आणि त्यामुळे ते विश्व शिवशाहीर झाले, विश्व शिव व्याख्याते झाले. शरीरानं जरी उभं राहायला त्रास होत असला तरी समाज मनाला उभं करण्याचं काम करणारे विजय तनपुरे महाराज यांचं हे काम त्यांना मुजरा करावा, त्यांना सलाम करावं, त्यांना प्रणिपात करावा, प्रणाम करावा असं आहे. आणि म्हणून मी त्यांचा फॅन आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम जरी पारिवारिक आणि छोटासा कार्यक्रम असला तरी देखील गर्दी कमी असली तरी दर्दी मंडळींचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून महाराज मी लगेच हो म्हणालो की येणार कार्यक्रमाला, कारण अशी 45 माणसं संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र येणार आहेत ज्यांनी काहीतरी व्रत धारण केलंय. असे व्रती इथे येणार आहेत आणि या निमित्तानं काका माऊलींचाही दर्शनाचा लाभ होणार आहे. तर त्यामुळे असा सुंदर त्रिवेणी संगम या राहुरीमध्ये घडला. आणि या कार्यक्रमामध्ये आपण मला अतिथी म्हणून बोलावलं, माझा सन्मान केलात आणि इतकं ऐकून घेतलं शांत चित्तानं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. वहिनींना पुन्हा एकदा अत्यंत मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. म्हणा सर्वांनी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही जे 45 साधकीत आहात ह्या प्रत्येकामध्ये शिवतंत्र हा शब्द महाराजांनी समाविष्ट केला.
आपण सुद्धा कुठतरी समाविष्ट झालेलो असतो. धरणी मातेत कुठतरी बीज समाविष्ट होतो. समाविष्ट झाल्यानंतर ते ज्यावेळी रुजतं, आज महाराज तुम्ही जे शिवतंत्राचं बीज रवलं ते 45 जणांरुपये आज ते रेखाटलं गेलं. जेव्हा ते रेखाटलं गेलं तेव्हा ते स्तब्ध नाही झालं, ते म्हणजे गतिमान झालं, त्याला गती आली. जी गती आली ते 180 दिवसाचं ते लक्ष झालं. पण आयुष्य जगताना कुठल्या गोष्टीला मध्य येत असतो. आज तुम्ही पहिल्यांदा 60 दिवसाचं घेतलं तिथं मध्य आणला, 180 अंशात घेतलं तिथं मध्य आणला, आणि इथून पुढे तुम्ही 1200 दिवसाचा जे पुढचा संकल्प ठेवला आहे तिथं ह्या सर्वांच्या ज्ञानाच्या कर्माच्या परतेचा प्रवास चालू झाला आहे. ज्यावेळी परतीचा प्रवास चालू होतो त्यावेळी ध म्हणजे धनी मिळतो, आणि आज तुम्ही गुरुरूपी या सर्वांना धनी मिळालेले आहात. आयुष्यात तनपुरे महाराजांचा प्रवास पाहिला तर अतिशय खडतर आहे की आयुष्यातील प्रत्येक पर्व आज आपण इथं सुखाने समृद्धीने बसलो आहोत, पण हे बसण्याच्या मागं त्यांच्या मागं जी संकट आली, जी अनेक अडचणी त्यांना निर्माण झाल्या, कर्मरूपी प्रत्येक त्यांनी स्वतः मात केली. मी अपंग त्यांना कदाचित म्हणणार नाही, कारण माणूस शरीराकडे पाहतो पण आत्मा कधीच अपंग नसतो. त्यांच्या आत्मीयतेचं जे बळ होतं त्या आत्मीयतेच्या बळावर त्यांनी स्वतःच्या शरीराचा विचार न करता त्यांचं जे ध्येय त्या शिवतंत्रापर्यंत पूर्ण केलं. आयुष्यात किती त्यांनी स्ट्रगल केलाय, किती आयुष्यात किती खाचा खोणा खाल्ल्यात, किती लहानांचे अनुभव येते, त्या अनुभवाचं फळ म्हणजे आज आपल्या पुढे ते साक्षात उभे आहेत. ते साक्षात विठ्ठलच आहेत. तुम्ही सर्वांनी विठ्ठलाप्रती जशी श्रद्धा करता त्यांच्याप्रती श्रद्धा केली तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्राप्त झाली. विजय महाराज तनपुरे यांना प्रथमतः नमन करतो. आयुष्यामध्ये आल्यानंतर आपल्याकडून काहीतरी घडलं पाहिजे, आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे, ही मनोमने भावना होती. आयुष्यात आपलं गेलंय काय याचा विचार कधी करायचा नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडं शिल्लक काय आहे त्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आणि मी खरंच खूप भाग्यवान समजतो. आणि त्यावेळीच मनामध्ये निश्चय ठरवला की आपण जे गुरुच्या शोधात होतो ते गुरु आपल्याला सापडलेले आहेत, आणि तेच गुरु खरं तर आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार आहेत. कारण येणारा तरुण घडवण्याचं काम बाबा करत आहेत. येणारी नवीन विचारांची तरुण पिढी घडवण्याचं काम बाबा करत आहेत. मी गोविंद साबळे कनिष्ठ लेखाधिकारी या पदावर नोकरी करत आहे. फेसबुक मीडियाच्या जाहिरातीने शिवतंत्र परिवार यामध्ये सामील झालो. 7 नियम 7 ऐश्वर्यावर काम करत असताना माझ्यामध्ये खूप असा मोठा बदल झालेला आहे. तो म्हणजे दारूचे व्यसन आणि अनितीचा पैसा. एक अकाउंटंट म्हणून कार्यालयात काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी न मागताही सहज उपलब्ध होत होत्या, अगदी सहजच. परंतु शिवतंत्र परिवारात निष्ठेने आणि स्वतःवर काम करत असताना गेले 2 महिने झाले ह्या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे पैशाचे नियोजन आमचे गुरुवर्य महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे 7 बाबीवर पैशाचे नियोजन केले आहे. त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, तातडीच्या गोष्टी असतील, असे 7 बाबीवर नियोजन केलं आहे. त्यामुळे परिवारामध्ये कुठल्याही अडचणीला सामोरं जाण्याची हिंमत आमच्या शिवतंत्र परिवाराने मिळाली आहे. जय शिवतंत्र सर्वांना. मी स्नेहा थोरवे मुंबई चेंबूर इथून आलेली आहे. मी माझ्या आई म्हणजे सविता थोरवे ह्यांच्यामुळे जॉईन झालेले. मी ॲक्च्युली माझी 12th सायन्समधून झालेलं आहे आणि नीट फर्स्ट अटेम्प्ट हा माझा फेल झालेला. तेव्हा मी सांगते की मी कॉन्फिडन्समध्येच नव्हते की मी अभ्यास केला आणि मला सर्व येईल, पण आता शिवतंत्रात आल्यामुळे मला कॉन्फिडन्स आलेला आहे. म्हणजे सेकंड जो अटेम्प्ट असणार आहे तो तर मी क्रॅक करूनच राहणार आहे. आणि विशेष म्हणजे मी 12th पर्यंत शिकले. तुमचा सगळ्यांचा ग्रॅज्युएशन कोणाचं झालं असेल, PhD केली असेल कोणी, पण आपल्याला शाळेत कधीच शिकवलं जात नाही की जीवन कसं जगावं म्हणून. आपल्याला नेहमी नेहमी सांगितलं जातं मेडिकल करण्यासाठी हे करा, इंजिनिअरिंग करण्यासाठी हे शिका, किंवा लॉ करण्यासाठी हे करायला लागेल. पण एक माणूस म्हणून कसं जगावं हे शिवतंत्र आपल्याला शिकवतं. तर मी सर्वांना फक्त एवढंच बोलेल की आपल्याला जर जीवन घडवायचं आहे तर शिवतंत्रात या. तुम्ही जसे सगळेजण इथे आलेला तसेच माझ्या वयाचे तुमचे मुलं असतील त्यांना सुद्धा इथे कनेक्ट करा. धन्यवाद.
जय शिवतंत्र. माझे नाव श्याम बापकर. मी चाकण या ठिकाणी राहतो. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो. मी फेसबुकच्या माध्यमातून जोडलो आणि माझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं सोनं होण्यास सुरुवात झाली. तर मी या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो की मी सुद्धा त्यामध्ये मनाने अपंग होतो. कारण आज कितीतरी लोक शिक्षक 4,000ने काम करतात, इंजिनियर 9 ते 10 हजारात काम करतात, कितीतरी डॉक्टरांना पेशंट नाही आहेत, कितीतरी CNना क्लायंट नाही आहेत. परंतु मी सुद्धा त्या शिवतंत्राच्या माध्यमातून आज मी माझ्या मनाच्या अपंगाच्या कोबड्या बाजूला फेकून देऊन शिवतंत्रामध्ये सतर्क आहे. आणि मी या ठिकाणी सांगल की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना केली, त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील विश्वशिवशाहीर तनपुरे महाराजांनी या ठिकाणी मुठभर साधक घेऊन शिवतंत्र करण्याची त्या ठिकाणी तयारी दाखवलेली आहे. आणि निश्चितच मी या ठिकाणी सांगल की जर महाराजांचं जर हे ध्येय असेल तर निश्चितच हे माझं सुद्धा ध्येय आहे. मी शीतल अनिल वावरे, राहणार पुणे. माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून मी पदवी आहे आणि त्यानंतर मी 5 वर्ष एक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम केलं. सर्व होतं, सुख होतं, पैसा होतं, पण काहीतरी समाधान नव्हतं. माझे पती अनिल वावरे यांचं भाषण कसे करावे या फेसबुकच्या कोर्सच्या माध्यमातून त्यांची ओळख ही विश्वशिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे महाराज यांच्यासोबत झाली. त्यानंतर एक 3 दिवसीय शिबिर झालं जे इमामपूर येथे होते. आणि महाराजांनी आम्हाला जे 7 नियम 7 ऐश्वर्य सांगितले त्याचं अनुकरण हे आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये करतोय. आणि जे 7 नियम सांगितले त्याचा जो फरक आहे तो मला 1 महिन्यामध्येच जाणवला की दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका, संकोचित जगण्याला सार मानू नका, जीवनाला कधी भार मानू नका, शिवरायांची शपथ कधी हार मानू नका, वाईटांच्या संगतीत राहाल तर माती व्हाल, शिवतंत्राच्या विचारांनी जगाल तर छत्रपती व्हाल, छत्रपती व्हाल. धन्यवाद. मी योगेश प्रेमसिंग आडे, तालुका पातूर, जिल्हा अकोला. व्यवसायाने JCB ऑपरेटर आहे. JCB चालवत असताना खूप काही असे व्यसन वगैरे लागलेले होते, दारू वगैरे, पुडी, तंबाखू, गुटखा. व JCB चालवत असताना एक दिवस फेसबुकवरती याड दिसली, यशाचा नवा मंत्र शिवतंत्र. या याडला क्लिक केलं आणि त्याच्यामध्ये जुळलो. पण जे काही मला मिळालंय ते खूप अप्रतिम आणि खूप छान मिळालेलं आहे. 180च्या टास्कमध्ये येऊन नेमकं ध्येय काय केलं पाहिजे, काय करायचे ते ध्येय एकदम निश्चित झालं. पैशाचं नियोजन असं आहे की 18-20 हजार रुपये पगार मिळते. त्याच्यातून पैशाच्या नियोजनमध्ये काही म्हणजे असं पहिले काही नव्हतं राहत, पण आता असं नियोजन झालंय की 10 हजारामध्ये चालवणं, 20 हजार पगार मिळते. 10 हजारातून पॉकेट करणं, 6 पॉकेट केलेत. 10 हजारामधले 2-2-2.5 हजार रुपये 6 पॉकेटमध्ये जमा करायचे आणि कसे राहत नाही 21 महिने हे पाहायचे. हे गुरुवारांच्या याच्यातून केलेलं आहे. म्हणजे 180च्या टास्कमध्ये आल्यानंतर हे सगळं झालेलं आहे आमच्यामध्ये बदल. आम्ही जगतोय पण आहे आणि आम्ही करतो पण आहे. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, राहुरी.